आज चंपाषष्ठी मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून षडरात्र उत्सवाला प्रारंभ होतो आणि त्याची समाप्ती चंपाषष्ठीला होते. आज चंपाषष्ठी या दिवशी खंडोबारायांनी मल्ल आणि मणी या 2 राक्षसांचा वध करून लोकांना संकटमुक्त केलेले आहे आणि त्याचा कृपा म्हणून लोकांनी खंडोबारायांना वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि हा खंडोबारायांचा आवडता पदार्थ आहे. आज या दिवशी खास हा वांग्याचे भरीत केले जाते. हे जे वांग्याचे भरीत आहे आपण पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूयात. त्यासाठी इथे मी पावशेर वांगी घेतलेली आहेत, 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. पहा, वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. हे वांगे आता एका कापडाने आपण सुकवून घेऊयात. पूर्णपणे वाळके करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला वांगे हे भाजायचे आहेत, तेल लावून भाजायचे आहेत, त्याच्यामुळे ते वांगे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत. आता पहा, मी 4ही वांगे एका रुमालाने स्वच्छ पुसून घेत आहे. 4ही वांगे पुसून झालेले आहेत. आता आपण त्याला तेल लावून घेऊयात. 4ही वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे, त्यानंतरच ते भाजण्यासाठी ठेवायचे आहेत. म्हणजे जी वांग्याची जी वरची साल असते ते व्यवस्थित निघते आणि आतून वांगीही छान भाजली जातात. त्यामुळे वांग्याचं भरीत करताना नेहमी वरनं तेल लावून घ्यायचे आहे. 4ही वांग्यांना व्यवस्थित असे तेल लावलेले आहे. आता हे वांगे आपण गॅसवरती भाजण्यासाठी ठेवणार आहोत. एकाच वेळी 4ही वांगे आपण भाजण्यासाठी ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे, म्हणजे वांगी चांगली भाजली जातात. आणि वांगे मध्ये मध्ये देठाने असे हलवत राहायचे आहे. देठाला धरून वांगे मध्ये मध्ये गोल गोल फिरवत राहायचे आहे, म्हणजे वांगे पूर्णपणे भाजले जातात. पहा, गोल गोल असे व्यवस्थित फिरवत आहे आणि गॅसची फ्लेम ही मोठी आहे, त्यामुळे वांगी पटकन भाजली जातात. पूर्ण काळसर होईपर्यंत वांगं भाजायचे आहे, म्हणजे त्याची जी वरची साल आहे ती व्यवस्थित निघली जाते आणि आतून वांगंही चांगले वाफवले जाते. त्यामुळे वांगं चांगले भाजून घ्यायचे आहे. अगदी 2 ते 3 मिनटं लागते पहा वांगे भाजण्यासाठी. मध्ये मध्ये हलवल्यामुळे वांगे पूर्णपणे व्यवस्थित भाजून निघते. तसेच ठेवले तर वांगे एका साईडहून भाजले जातील, दुसरी साईड भाजणार नाही. पहा, वांगे छान भाजलेले आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी केलेली आहे. आता वांगे आपण पूर्णपणे भाजून घेतलेले आहेत. पहा किती छान वांगे भाजलेले आहेत. पूर्ण वरची साल काळसर झालेली आहे. आता हे वांगेना आपण थंड करून घ्यायचे आहे. तोपर्यंत कांदा, मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचे आहे. पहा, इथे कांदा, मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता जे हे वांगे आपण भाजून घेतलेले आहे त्याचे वरचे पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहेत. वांगी पण थंड झालेली असल्यामुळे त्याची साल अलगद निघते. पहा, लगेच वरती असे टरफले येतात त्याची, त्यामुळे ते पटपट साल निघून जाते. आणि गरमागरम जर आपण वांग्याची साल काढायला गेलो तर ती व्यवस्थित निघत नाही आणि मग त्या वांग्याला सगळा काळपटपणा लागतो आणि वांगी चवीलाही व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे वांगे जर भाजल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत. पहा, वांगं किती छान वाफवलेलं आहे, त्यामुळे परतताना आपल्याला जास्त वेळ परतण्यासाठी लागत नाही, पटकन परतून होतात. या पद्धतीनेच आपण 3ही वांग्यांची साल काढून घेऊयात. अगदी 5 ते 7 मिनटांमध्ये रेसिपी होत आहे आणि चविष्टही लागत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे वांग्याचे भरीत करीत आहोत. त्यामुळे याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे, शेंगदाण्याचा कूट वापरलेला नाही, फक्त कांदा, मिरची आणि लसूणच वापरलेला आहे. आता जे भाजलेलं वांग्याचे देठ आपण काढून घेऊयात आणि सुरीनेच ते बारीक करून घेऊयात. लगेच बारीक होतं, अगदी हातानं पण ते स्मॅश झालं असतं. सुरीचाही वापर नाही केला तरी चालतो, पण आता मी सुरीने बारीक करून घेतलेले आहे. बघा, अगदी 4-5 सेकंदातच वांगं पहा किती बारीक झालेलं आहे, छान असं वाफवलेलं आहे. गॅसवरती आता कढई गरम करत ठेवली आहे आणि त्याच्यात छोटे 2 पळी तेल टाकत आहे. तेलचा वापर इथे जास्त करायचा नाही, फक्त कांदा, मिरची, लसूण भाजण्यासाठीच इथे तेल टाकत आहे. बाकी आपल्याला कोणतेही मसाले याच्यात वापरायचे नाहीत.
पहा आता फोडणीसाठी पहिल्यांदा याच्यात जिरे टाकलेले आहे. जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत. जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये पहिल्यांदा फोडणीसाठी मिरची आणि लसूण टाकत आहे. लसूण आणि मिरची, लसूण लालसर होईपर्यंत परतायचं आहे. त्याच्याबरोबर मिरची ही चांगली भाजली जाते. लसूण आणि मिरची एकत्रच भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. पहा कांदा पण लालसर होईपर्यंतच परतायचा आहे. कांदाही लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एखादा मिनिट कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग टाकलेला आहे. हिंग पण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे, म्हणजे हिंगाचा स्मेल जो आहे तो येत नाही. व्यवस्थित असे सगळे कांदा, मिरची आणि लसूण परतून घ्यायचे आहे. 1-1.5 मिनटं लागतं हे सर्व परतण्यासाठी. छान असे परतून झाल्यानंतरच छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता हळद ही चांगली याच्या तेलातच भाजून घ्यायची आहे. हे सर्व व्यवस्थित भाजून घेतल्यानंतरच आपल्याला स्मॅश केलेलं वांगं टाकायचं आहे. पहा आता याच्यात वांगं टाकलेलं आहे आणि एखादा मिनिटात हे वांगं परतून घ्यायचे आहे. जास्त परतायचे नाही. आपण वांगं भाजून घेतल्यामुळे ते वांगं शिजलेले आहे, म्हणजेच वाफवलेले आहे. त्याच्यामुळे जास्त आपल्याला ते शिजवायची गरज लागत नाही. फक्त परतून घ्यायचे आहेत 1-2 मिनटं आणि त्याच्यानंतर परतून झाल्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचे आहे. आधी मीठ टाकायचे नाही. मीठ टाकल्यामुळे जर पाणी सुटले तर वांग्याचं एकदम गाळ होईल. त्यामुळे परतून झाल्यानंतरच चवीपुरतेच मीठ टाकलेले आहे. आता हे व्यवस्थित असे मीठ मिक्स करून घ्यायचे आहे. पहा व्यवस्थित असे मीठ मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यामुळे वांग्याच्या भरताची टेस्ट आणखीन वाढते. पारंपरिक पद्धतीने वांग्याचे भरीत तयार झालेले आहे. खंडोबारायांचं नैवेद्य तयार झालेला आहे. वांग्याच्या भरताचा बाजरीचा रोडगा आणि वांग्याचे भरीत ठेवून आज खंडोबारायांना याचा नैवेद्य दाखवला जातो. श्री स्वामी समर्थ.